नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असायला हवं बरं का. हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. तर इथे ना माझी देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं होतं आणि माझ्या ना जास्वंदीला आज एक फूल आलं होतं. म्हणजे 2 दिवस झाले फूल येते. काल पण आलं होतं आणि आज पण आलं आहे. तर खूप छान वाटतं ना आपल्या झाडांना, आपण ज्याला पाणी घालतो हे त्यांनी फुलं वगैरे दिली आपल्याला, तर किती छान वाटतं ना. माझ्या झाडाला एकच फूल आलं होतं, म्हणजे 2 दिवस झालं फूल येतं आहे. तर मला इतकं भारी वाटत होतं की आपण लावलेल्या झाडाला फुलं यायला लागली आणि आपल्या कष्टाची फुले आपण देवाला वाहतो आहे. म्हणजे वेगळंच हे असतं ना ते. तर खूप भारी वाटलं. देवपूजा करायला पण भारी वाटलं आणि सकाळ सकाळ देवपूजा केलं तर मन प्रसन्न असं होऊन जातं आणि खूप छान वाटतं. तर माझे मिस्टर आणि माझी मुलगी दोघे पण गेले होते. माझे मिस्टर ऑफिसला गेले होते, मुलगी स्कूलमध्ये गेली होती. त्यांचं आवरून सगळं दिलं होतं आणि माझा इथं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं होतं आणि नंतर नाश्ता वगैरे पण आम्ही केला होता दोघींनी. आणि आता मी माझ्या पिहूला अंघोळ वगैरे इथं घातली आणि तिला कपडे घालायचं तिला इतकं हे असतं ना, म्हणजे मला टेन्शनच येतं तिला कशी कपडे घालायचं आणि कसं तिचं आवरायचं. नुसती पळत असते ती, पुढं पुढं नुसती पळत असते. कसं तरी नादी लावून काहीतरी दाखवून वगैरे ना तिला मला कपडे वगैरे घालावं लागतात. तिला गन पावडर वगैरे करावं लागतं. तर बघा तुम्हीच आता कशी करते ही. चड्डी घालायची म्हणले, टी शर्ट घालायचं म्हणलं, काहीच म्हणजे काहीच करू देत नाही. ती इतकी हट्टी आहे ना, बसच. म्हणजे नुसती पळत असते. तिला असं वाटतं मम्माने सारखं माझ्या मागे मागे पळावं आणि हेच करावं तिला असं वाटतं. तर इथं मी लोशन लावत होते तिला, तर ते पण तिला हातात पाहिजे. तिच्या हातावर द्यायचं आधी, मग ती लावणार, मग आपण लावायचं. लई येडी कामं पोरं 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 लई, हे काही सांगायचं कामच नाही. पोरं लई येड लावतात. तर मी आवरून घेतलं तिला आणि तिला टी शर्ट घालायचं इतकं हार्ड जातं ना, म्हणजे लवकर जातच नाही. टी शर्ट घालायचं काम इतकं मला अवघड वाटतं ना, तिला खूप अवघड असतं ते. डोक्यातून गेलं तर पटकन हात वरती येत नाहीत. एकतर ना म्हणजे हा टी शर्ट कसा आहे, जरा असं हे आहे, तिला जास्त असं ढगळे ढगळे जसे कपडे असतात ना तसे असायला हवे. हा जास्तच जरा आखूड आहे, त्याच्यामुळे तिचा हात पण लवकर जात नाही त्याच्यामधून आणि काहीच होत नाही. तिला पण जरा थोडासा त्रास होतो. पण नवीन आहे ना, आता टाकून तर कसं देणार, म्हणून आहे तर घालायचा. थोडासा त्रास होतो पण काय करणार, आता घालायचा, वापरून टाकायचा. तर काहीच करून देत नाही बरं का. ही इथं अशीच करते, लई नाटके असतात हिची. आणि ही आता एकटी घरी आहे म्हणून तरी ठीक आहे. दोघी तर असले ना मला पार येडं करून ठेवतात दोघी. एकीला एक पाहिजे असतं तर एकीला एक पाहिजे असतं. यांची खायची नाटके, सगळीच नाटके असतात बरं का. यांची नाटके इतकी नाटके करतात बासच. आणि त्यांच्या नाटकांपुढे आपलं काही चालत नाही बरं का. त्यांना जे पाहिजे, जे नको आहे ते आपल्याला द्यावंच लागतं, कारण इतके हट्टी. आणि नाही जर दिलं की लगी भोंगा पसरायला चालूच असतो यांचा. खरंच इतकं पोरांना सांभाळणं लय अवघड आहे बरं का. असं म्हणजे वाटतं ना काही जणांना, काय असं हे पोरांना सांभाळायचं एवढं, आम्ही 3-3, 4-4 सांभाळे असं आधीच्या बायका वगैरे म्हणतात. पण खरंच एवढी पोरं डेंजर असतात ना आताची, म्हणजे खूप, म्हणजे कसं त्यांना सांभाळावं तेच कळत नाही. तरी पण म्हणजे माझं तर 2-2 मुली आहेत मला. मला तर खूप म्हणजे हे होतं. तरी पण कसं जातात दिवस निघून, नाहीत राहत. आता माझी पिऊ, हिला 18 महिने झाले आता. जवळजवळ 18 महिने झालेच तिला. ह्या 2 तारखेला 18 महिने कंप्लीट होतील. तर खूप म्हणजे भांडणं करतात दोघे एकत्र असल्या की. मला म्हणजे त्यांना इकडे सोडून ना दोघींना काही कामंसुद्धा करता येत नाहीत, कारण एकत्र असल्या खेळल्या म्हणजे खेळतात चांगले आणि नाही म्हणजे नाही. भांडणं करण्यासारखी एकच वस्तू दोघींना पाहिजे असते. तर खूप हे असतं. आणि ती आता खूप म्हणजे हे झाली आहे बरं का. तिला बोलायला वगैरे यायला लागलं आहे आणि खूप म्हणजे काही समजायला लागलं आहे तिला. म्हणजे पहिल्यापेक्षा तर आता थोडासा कमी त्रास द्यायला लागली, थोडासा बरं का. म्हणून तरी बरं आहे आता. नाहीतर म्हणजे कसं तिचं थोडंसं काय दिलं तिच्या हातात तरी ती खाते वगैरे हे. तर असं आता लहान मुलांचं काय, आणि त्यांना म्हणजे हे पण करता येत नाही ना जास्त. तर ठीक आहे, आता इथं मला जायचं होतं माझ्या मुलीला आणायला आणि मी इथं हे सांगते. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मी असं डायरेक्ट कॅमेरा घेऊन वॉईस हे केलं ना तर ते माझं होत नाही आहे नीट, आवाज येत नाही आहे माईक नसल्यामुळे. असं मोबाईलच्या स्पीकरमध्ये ते होत नाही आहे. तर मी माईक घेणार आहे, म्हणजे हळूहळू घेणार आहे माईक. आता तर सध्या नाही घेणार, जे आहे त्याच्यातच काम चालवणार आहे. आणि म्हणून मला इथं असं वॉईस ओव्हर करायला लागतो आहे, कारण तो आवाज ना कमी येतो आहे मोबाईलमधला, म्हणून मी तो
म्यूट केला आणि असा व्हॉइस ओव्हर करते. तर इथं ना माझ्या मुलीला इतकी झोप आली होती ना, ती काय केल्याने राहतच नव्हती. म्हणून मी तिला एक चॉकलेट दिलं होतं नादी लावायला, म्हणलं जेणेकरून थोड्या वेळ तरी ती कशी नादी लागेल. कारण मला 12 वाजता तिला आणायला जायचं होतं, मोठ्या मुलीला माझ्या. आणि आणायला मलाच जावं लागतं, सोडतात ते पण आणायला मलाच जावं लागतं. आणि 20च मिनटं राहिलेली आणायला जायला. आणि तिला जर झोपवली असती तर मग कसं ना, मी जाणार ती घरी आणि इथं कोणी म्हणजे कोणाजवळ ठेवायला पण नाही आहे ना, म्हणजे आहेत पण उगाच कशाला आपल्यासाठी लोकाला त्रास द्यायचा ना, मला ते काही योग्य वाटत नाही. म्हणून मी नाही कोणाला सांगत नाही. जरी झोपलेली असली ना ती तरी मी खांद्यावर टाकते आणि माझी घेऊन जाते, पण कोणाला सांगत नाही. होतात हाल बरं का, पण आता काय करणार, शेवटी आपल्या बाळाला आपण कुठे पण न्यायला तयार असतो. अशा कंडिशनमध्ये इथं ठेवून पण असं चालत नाही ना. त्याच्यामुळे आणि तिला खूप झोप पण आली होती, तर मला वाईट पण वाटत होतं माझ्या बाळाला. आणि ती रडत होती जरा. कशीबशी मी तिला शांत केली होती, चॉकलेट देऊन आधी लागली होती तेवढीच तिथं ती तिकडं हॉलमध्ये आहे. कार्टून लावून दिलं आहे मला, ती बघत बसली आहे तिथं. तर जाताना आम्हाला असं मोबाईलची मी ही पर्स घेतली, कारण मोबाईल मी हातामध्येच नेत होते आधी. ती मोबाईलची छोटी पर्स घेतली, कारण मोबाईल चावी हातात म्हणजे जरा थोडंसं म्हणजे नेता येत नव्हता. म्हणून मी ही पर्स आणली. फक्त 60 रुपयाची पर्स आहे बरं का ही. खूप स्वस्त भेटली आहे मला, ऑफलाईनच घेतली आहे मी. खूप छान आहे. आणि मी इथं आवरलं आहे माझं. आणि ऊन तर आता किती लागतंय ना, खूपच ऊन लागतंय. त्याच्यामुळं मी आधी स्कार्फ बांधत नव्हते, पण आता बांधावं लागतं कारण खूप जास्त ऊन लागतं. आणि आता मी फायनली चाललेली आहे. आणि माझं बाळ इथं कार्टून बघत बसलं आहे. तर तिला पण असं बाहेर कुठं जायचं म्हणलं ना, तर तिला एक्सायटेड असते. बाहेर जायचं म्हणलं ना की आम्हाला अंगात एक वेगळंच हे येतं, मम्मा चल, लगे मम्मा चल म्हणून तयारच असतो आम्ही. चावी घेतो, कॅब घेतो, सगळी घेऊन आम्ही रेडी असतो. आता इथं मी शूज घालते आता तिला. आणि तिला मस्त वाटतं बाहेर जायचं म्हटलं की कसं एकदम खुश असते ते बरं का. आणि तिची कॅप नव्हती इथं, म्हणून मी कॅप आणायला गेले होते तिकडं. आणि तिला बघा आता मोबाईल दिसला की कशी पसरते मोबाईल पुढे येऊन. मोबाईल दिसला की मामी शाटू एक सॉन्ग आहे शाटचं, ते तिला खूप आवडतं. आणि ती सारखी मोबाईल घेऊन येते माझ्याकडून, म्हणते मम्मा मला हे लावून दे ना, मामी शाक असं करत असते. आणि म्हणत असते मला ते लावून दे. आणि टोपी आम्हाला घालायला आवडत नाही बरं का, पण आम्हाला तसंच थोडंसं नादी लावून घालावी लागते टोपी, कारण खूप ऊन लागतं आहे बाहेर. तर चला इथं सेंड करते आणि व्हिडिओला सबस्क्राईब